तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत इराणी मावा केक. तर बघा, हा जो मावा केक आहे तर यात मी माव्याचा उपयोग अजिबात केलेला नाही आहे. पण याची टेस्ट इतकी भारी लागते की यात मावा टाकायची पण गरज नाही. एकदम छान आपला हा केक इथे तयार झालेला आहे. आणि आता आतून सुद्धा बघूया आपण आपला हा केक कशाप्रकारे तयार झालेला आहे तो. तर बघा, आता हे जेव्हा मी सुरीने हा केक कट करते आहे तो अतिशय हाताला मला एकदम सॉफ्ट वाटतो आहे आणि एकदम हलका केक आपल्या इथे झालेला आहे. एकदम लाईट वेट असा हा केक इथे आपला तयार झालेला आहे. आणि बघा, आता त्या ह्या केकला आतून जाडी बघा किती छान आलेली आहे. गॅसवरती बेक केलेला केक आहे आपला आणि एकदम सुंदर हा बेक झालेला आहे केक. आणि आता हा जो केक आहे तर याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अतिशय छान आपला केक आहे. आतून बघा किती सॉफ्ट आपला केक आहे. तर मग आता ही रेसिपी बघण्यासाठी तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे तर ही शेवटपर्यंत पाहावी लागेल. म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही विदाऊट मावा हा केक कशाप्रकारे तयार केलेला आहे. तर आता घ्यायचं आहे आपल्याला इथे एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये घ्यायची आपल्याला हाफ कप पिठी साखर. तर बघा, आता तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर मिक्सरवर सुद्धा पिठी साखर तुम्ही बारीक करू शकता. तर आता आपल्याला इथे घ्यायचं आहे बटर. तर हे माझ्याकडे आहे अमूल बटर. तर आपल्याला 1/4 कप इथे अमूल बटर घ्यायचं आहे. तर आता हे मी मेल्ट केलेलं नाही आहे. आता हे गॅसवरती आपल्याला मेल्ट करायचं आहे आणि हे एवढं बटर घेतल्यानंतर आपलं ते 1/4 कप बटर तयार होईल पातळ केल्यावर. तर आता हे जे बटर आहे ते हे मी पातळ केलेलं आहे आणि आता आपल्याला ते बटर या साखरेमध्ये मिक्स करायचं आहे. साखर आणि हे बटर जे आहे तर ते आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. तर बघा, तुम्हाला जर बटर घ्यायचं नसेल तुम्ही तूप किंवा तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि आता हे छान असं एकजीव करायचं आहे आपल्याला. आणि आपलं हे जे बॅटर आहे हे साखर आणि बटरचं तर हे असं थोडं स्मूथ व्हायला पाहिजे. तर आता हे छान असं मिक्स केल्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे आता 1/4 कप आपल्याला इथे दही टाकायचं आहे. तर बघा, हे दही आहे रूम टेम्परेचरला असलेलं मी दही घेतलेलं आहे आणि अजिबात आंबट नाही आहे हे दही. एकदम नॉर्मल असं दही आहे. आंबट दही इथे घेऊ नका, त्यामुळे आपल्या केकची जी टेस्ट आहे तर ती खराब होईल. तर आता हे दही पण टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे. आणि आता यानंतर घ्यायचं आहे आपल्याला दूध. तर बघा, आता हे जे दूध आहे तर हे पण घ्यायचं आहे आपल्याला 1/4 कप. तर आणि हे दूधसुद्धा मी नॉर्मल टेम्परेचरला असलेलंच दूध इथे वापरलेलं आहे. तर हे सर्व छान असं एकजीव करून घेणार आहोत आपण. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला 1 कप मैदा. तर हा मैदा मी चाळून घेतलेला होता, त्यामुळे आता हा मैदा चाळायची गरज नाही. तर आता हा 1 कप मैदा मी इथे घेतलेला आहे. तर बघा, आता हा जो मावा केक आहे तर हा मावा केक मैद्याचाच छान लागतो. पण तुम्हाला जर मैद्याचा केक खायचा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता. तर मंडळी बघा, आता हे जे इन्ग्रेडियंट आहे तर हे छान असे एकजीव झाल्याशिवाय आपला हा जो केक आहे तर हा एकदम असा स्मूथ होत नाही. यात जर थोडे काही लम्प्स राहिले तर आपला हा केक आहे हा चांगला बेक होत नाही. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला व्हॅनिला कस्टर्ड पावडर 1 टेबलस्पून. आणि यानंतर टाकायचं आहे आपल्याला आता 1 टेबलस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे मिल्क पावडर. तर या मिल्क पावडरमुळे आपल्या जे केकची टेस्ट आहे खूप छान लागते. तर आपण मावा केक बनवत आहोत त्यामुळे आपल्याला इथे मिल्क पावडर ही टाकावीच लागेल. तर आता इथे आपल्याला हे जे बॅटर आहे तर हे थोडं थिक वाटतं आहे. तर आपल्याला यापेक्षा थोडं पातळ इथे बॅटर हवं आहे. तर यासाठी आपल्याला थोडं दूध आता इथे टाकावं लागेल. तर आता इथे मी परत 1/4 कप दूध घेतलेलं आहे. हे एकूण आपल्याला दूध लागलेलं आहे हाफ कप. तर बघा, आता हे 1/4 दूध घेतलेलं आहे आणि थोडं दूध आपल्याला परत यात मिक्स करायचं आहे. तर आता हे जे बॅटर आहे तर हे थोडं आपल्याला पातळ हवं आहे. एकदम असं स्मूथ बॅटर आपल्याला इथे लागणार आहे. तर आता हे जे 1/4 कप दूध घेतलेलं होतं तर हे पूर्ण दूध आपल्याला इथे लागणार आहे. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. तर आता घ्यायचं आहे आपल्याला इथे एक केक टीन आणि केक टीनला मी ते बटर आपलं शिल्लक राहिलेलं होतं तर खाली बटर स्प्रेड करणार आहे. तर इथे तुम्ही तेलसुद्धा लावू शकतात खाली आपल्या केक टीनला. तर बघा, आता हे छान आपल्याला सर्व चारी बाजूने जे बटर आहे तर ते पूर्ण आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. तर आता आपला केक टीनसुद्धा रेडी झालेला आहे आणि आपलं हे जे बॅटर आहे तर त्या बॅटरमध्ये टाकायचं आहे आपल्याला आता बेकिंग पावडर हाफ TSP. आणि आता बेकिंग सोडा जो घ्यायचा आहे आपल्याला तो फक्त 1 पिंच आपल्याला बेकिंग सोडा इथे लागणार आहे. तर बघा, आता आपल्याला हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित घ्यायचं आहे. तर 1 पिंच आपण बेकिंग सोडा घेणार आहोत आणि हे पुन्हा आपल्याला थोडं एकजीव करून घ्यायचं आहे.
तर एक बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जे आहे तर ते जास्त आपल्याला मिक्स करायचं नाही. तर आता हे थोडं मिक्स केल्यानंतर आपण लगेचच आपल्या ज्या केक टीन आपण तयार केलेला होता तर त्या केक टीनमध्ये आपल्याला हे बॅटर इथे टाकून घ्यायचं आहे. तर मंडळी बघा, आता आपलं हे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती या प्रकारे आपली व्हायला पाहिजे. तर आपला हा जो केक आहे तर हा छान असा बेक होतो. तर आता हे पूर्ण बॅटर जे आहे तर ह्या केक टीनमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा केक टीन आपल्याला 2-3 वेळा टॅप करायचा आहे, म्हणजे काही एअर बबल वगैरे असले तर ते निघून जातील. आणि आता इथे कढईसुद्धा आपली 10 मिनिटासाठी प्रीहीट झालेली आहे आणि त्यात मी आता एक प्लेट ठेवणार आहे. त्या प्लेटवरती आपल्याला हे केक टीन ठेवायचं आहे. तर बघा, आता माझी एक चूक इथे अशी झालेली आहे की यावरती मी ही प्लेट ठेवलेली आहे झाकण म्हणून. तर तुम्ही काय करा, अशी प्लेट न ठेवता असं उंच काहीतरी तुमच्याकडे असेल, पातेलं वगैरे असं असेल तर ते ठेवा. तर यामुळे काय झालं, माझा हा केक जो आहे तो हा वरती आला आणि ते जे प्लेट ठेवलेली होती त्या प्लेटला तो चिपकला थोडा. म्हणून तो केक जो आहे तर तो थोडा तिथे असा डॅमेज झालेला आहे. पण तो छान बेक झालेला आहे आणि 35 मिनिटानंतर आपण हा केक इथे बघतो आहे. तर खूप सुंदर आपला केक तयार झालेला आहे. अजिबात टूथपिकला काही आलेलं नाही, म्हणजे आपला हा केक कच्चा राहिलेला नाही आहे. तर बघा किती छान आपला त्याला जो कलर आहे तो सुद्धा दिसतो आहे आणि आता काढल्यानंतर पण तुम्ही बघा आपला हा केक किती छान इथे बेक झालेला आहे. तर आपण विदाऊट ओव्हन इथे केक बनवतो आहे. तर बघा, माझ्या रेसिपी ज्या आहे तर ह्या मी विदाऊट ओव्हनच बनवते. गॅसवरती नेहमी माझा हा केक मी तयार करत असते. तर बघा किती छान आपला केक झालेला आहे आणि साईडनं पण एकदम गोल्डन ब्राऊन हा केक झालेला आहे. आणि आता आपण हा जो केक आहे आपला, तर मी आता प्रेस करून दाखवते तुम्हाला. बघा किती छान आपल्या हाताला एकदम सॉफ्ट वाटतो आणि आतून पण बघूया आपला हा केक कशाप्रकारे बेक झालेला आहे. तर आता हा जो केक आहे तर हा केक फक्त मी घरामध्ये आपलं जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये तयार केलेलं आहे. काही बाहेरून विकत आणायची गरज नाही आणि एकदम स्मूथ आपला केक इथे दिसतो आहे आणि त्याला बघा जाळी पहा किती सुंदर आलेली आहे. आणि एकदम छान असा केक आपला तयार झालेला आहे आणि एकदम जाळी पण सुंदर आलेली आहे आणि खालून पण गोल्डन ब्राऊन आपला हा केक इथे तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ ही आवडत असले तर व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. आणि बघा, आतून सुद्धा खूप छान असा हा बेक झालेला आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट देऊन माझ्या ज्या व्हिडिओ आहे तर त्या चेक करू शकतात. मी नेहमी गॅसवरतीच हे केक बेक करते आणि जास्तीत जास्त केक माझे हे गव्हाच्या पिठापासूनच तयार केलेले आहे. तर माझा प्रयत्न नेहमी असा असतो की तुमच्यापर्यंत मी अशा ह्या हेल्दी ज्या व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यामुळे मी नेहमी गव्हाच्या पिठापासून हे केक वगैरे बनवते, बिस्किट बनवते आणि रोट बनवते. तर अशा माझ्या ह्या व्हिडिओ नेहमी माझ्या चॅनलवर अपलोड मी करत असते. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट द्या आणि माझ्या ज्या व्हिडिओ आहे त्या चेक करा. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.